नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं वॅकन्सीचा अपडेट आज घेऊन आलो आहे, ज्यामध्ये खूप सारे मेडिकल फील्डचे पदे ज्यामध्ये आहेत ती वॅकन्सी निघालेली आहे. त्यापूर्वी एक तुम्हाला छोटासा शॉर्टमध्ये माहिती सांगतो. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर क्लासेस कुठे लावायचे, सर क्लासेस लावण्यासाठी थोडंसं गायडन्स करा म्हणून. तर पहा, क्लासेससाठी महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम जे आहे, महाराष्ट्राचं एकमेव कोचिंग जे आहे ते आहे सक्सेस करियर अकॅडमीचं. खूप प्रसिद्ध कोचिंग आहे, ज्यामध्ये तुम्हाला DMEडचा क्रॅश कोर्स लावायचा असेल किंवा मग अन्यथा तुम्ही CHOचे कोर्स लावायचे असतील तर CHOचा पण कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. तर पहा, DMEडचा जो आहे, DMEसाठी क्रॅश कोर्स जो आहे त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी कव्हर केले जातात. तर पहा, DMEच्या विद्यार्थ्यांना मोस्टली जो एक्झाम देतात त्यांच्यामध्ये फक्त एकच अडचण असते, नॉन टेक्निकलचा पोर्शन त्यांना हार्ड जात असतो. तर या ठिकाणी नॉन टेक्निकलचा पोर्शन जे आहे, जे या फील्डमधले तज्ज्ञ आहेत त्याद्वारेच, त्या शिक्षकाद्वारेच या ठिकाणी हे शिकवलं जातं. जसं की रिझनिंगचा असेल, इंग्लिश ग्रामर वगैरे असेल. त्यानंतर पहा, यामध्ये फीजचं जर सांगायचं गेलं तर फीज जी आहे यामध्ये खूप कमी फीस आहे, जी की बाकीच्या दुसऱ्या क्लासेसपेक्षा या ठिकाणी ही खूप निग्लिजिबल फीस आहे. 2,500 जे ॲक्च्युअल फीस 10,000 आहे, पण ऑफरमध्ये तुम्हाला ही 2,500मध्ये भेटून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर वगैरे भेटतील, त्यानंतर सर्व PDF नोट्स भेटतील, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार आहे, सराव पेपरची वगैरे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फीचरमधल्या या सर्व अवेलेबल होऊन जातात. खूप चांगलं आहे. इच्छा असेल तर नक्कीच लावा, कारण कसं आहे, तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी जर समजत नसेल, हार्ड चालला असेल तर क्लासेस कधीही बेटर असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे क्लासेस हे एक तुम्हाला गायडन्स करतात की आपल्याला एक दिशा दाखवतात की आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचं आहे आणि किती अभ्यास करायचा आहे आणि स्मार्ट स्टडी कसा करायचा आहे, त्यासाठी एक उत्तम तुम्हाला असणार आहे. तर लावण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला लावायचं असेल तर या ठिकाणी हे 3 नंबर दिलेले आहेत. पहा, या नंबरवर तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर यांना कॉल करू शकता, अन्यथा तुम्ही प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस करियर अकॅडमी टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सक्सेस करियर अकॅडमीचा जो आहे तो लोगो येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. तो अशा प्रकारचा लोगो आहे, ह्या प्रकारचा लोगो आहे. हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आणि तुम्हाला जे कोर्स लावायचे ते कोर्स तुम्ही लावू शकता. तर चला आता भरतीचं पाहून घेऊ. तर पहा, या ठिकाणी नवीन वॅकन्सी आहे. श्री राम ग्रामीण जे आहे संशोधन व विकास प्रतिष्ठान, प्रपोज्ड बाय लोकमंगल आयुर्वेद कॉलेज जे आहे व रुग्णालय, त्या ठिकाणी ही नवीन पदभरती असणार आहे. यामध्ये कोणते कोणते पद ते पाहून घेऊ. जिल्हा सोलापूर या ठिकाणी ही पदभरती आहे. हॉस्पिटल डिपार्टमेंट पहा, मेडिकल सुपरिटेंडंटची एक पोस्ट आहे, ज्यामध्ये MD विथ प्रोफेसर क्वालिफिकेशन असलं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट एक पद आहे, ज्यामध्ये BMS आणि PG झाला असेल तर चालतं. सब्जेक्ट और BMS 10 इयर क्लिनिकल एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. तर पहा, यामध्ये त्यानंतर नेक्स्ट जे आहे 3 नंबरला पद जे आहे कन्सल्टंट, ज्यामध्ये BMS आणि MD MS असेल तर तो फॉर्म भरू शकतो. ज्यामध्ये कन्सल्टंट शल्यक जे आहे, त्यानंतर पंचकर्मा वगैरे, योगा, त्यानंतर रोगनिदान आणि विकृती विज्ञान जे आहे यामधलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते रेसिडेंट मेडिकल ऑफिसर असेल और सर्जिकल मेडिकल ऑफिसर, RMO SMO, त्यानंतर MO BMSचा असेल तर भरू शकतो. 9 पदे या ठिकाणी सुटलेले आहेत. तर त्यानंतर नेक्स्ट आहे मेट्रन नर्सिंग सुपरिटेंडंट, या ठिकाणी एक पद आहे. GNM असलं तर चालतं. 10 वर्षाचा कामाचा अनुभव असणं या ठिकाणी गरजेचं आहे, जे ॲड करण्यात आलेलं आहे. जे कोणी अगोदर हॉस्पिटलमध्ये जॉब केलेला आहे आणि सध्या कुठं नवीन जॉबच्या शोधामध्ये आहे मेट्रनच्या या पदासाठी, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, जी की चांगली गोष्ट आहे. नर्सिंग स्टाफसाठी जागा सुटली. ANM आणि GNMसाठी जवळपास 28 पदं आहेत. खूप सारे पदं आहेत यामध्ये. तर पहा, काही जणांना प्रश्न पडला असेल सर यामध्ये सॅलरी किती असेल, तर पहा, हे जे आहे न्यूजपेपरमधली भरती जे आहे ते आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये सॅलरी मेन्शन केलेलं नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी भेटावं लागेल, अन्यथा तुम्हाला संपर्क करावा लागेल. तो नंबर वगैरे काय असेल तर तुम्हाला तो पण दाखवून देतो.
ठीक आहे. तर GNM आणि ANMचे या ठिकाणी सेपरेट पदे किती आहेत असं सांगण्यात नाही आलेलं आहे. तर जर यामध्ये GNMचे विद्यार्थी नाही आले तर सर्व पदे हे ANMचेच भरली जातील, कारण असं स्पेसिफिकली मेन्शन वगैरे काहीच नाही केलेलं आहे. जर ANMचे विद्यार्थी नाही आले तर सर्व GNMचे घेतले जातील, असं त्यांचा त्याद्वारे असं याने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फार्मसिस्टचे 2 जागा आहेत. बी फार्मचे विद्यार्थी असलं पाहिजे. डी फार्मसाठी या ठिकाणी ऑप्शन नाही आहे, फक्त बी फार्मसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियनमध्ये 1 जागा सुटली आहे. लॅबोरेटरी टेक्निशियनमध्ये 2 आहेत. DMLT असणं गरजेचं आहे. एक्सरे टेक्निशियनमध्ये 1 जागा आहे. कन्सर्न सर्टिफिकेट कोर्स एक्सरे टेक्निशियन रिलेटेड असला पाहिजे. ECG टेक्निशियनमध्ये त्या संदर्भात कोर्स असला पाहिजे सर्टिफिकेट. पंचकर्मा टेक्निशियन कन्सर्न सर्टिफिकेट कोर्स असला पाहिजे त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी हे टीचिंग पोस्ट आहेत. अगोदरचे जे हे पदं जे होते सर्व हॉस्पिटल डिपार्टमेंटचे पदं आहेत. हे सर्व जे आहेत बाकीचे हे टीचिंग पदं आहेत, जे की तुम्हाला या ठिकाणी दिसून जातील. तर पहा या ठिकाणी त्यानंतर जो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा, तर यामध्ये पहा इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय व्हेन 10 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. तर पहा 10 दिवस हे जाहिरातीमध्ये आल्यापासून असं सांगण्यात आलेलं आहे. तर 10 दिवस आणखीन झालेले नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरायचं आहे कसं, तर पहा ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट ऑन ईमेल ID या ठिकाणी दिलेलं आहे. श्रीराम प्रतिष्ठान जे आहे 2008@yahoo.com.co.in या ठिकाणी असा ईमेल दिलेला आहे. या ईमेलवर तुम्हाला पूर्ण माहिती सबमिट करायची आहे. ठीक आहे.